नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मार्च 2026 हा महिना तूल राशीच्या जातकांसाठी संतुलन, नातेसंबंध आणि कार्यक्षेत्रातील बदलांचा काळ ठरणार आहे. तुमची रास शुक्राच्या अधिपत्याखाली असल्यामुळे सौंदर्यदृष्टी, समन्वयाची वृत्ती आणि न्यायबुद्धी हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत. या महिन्यात हेच गुण तुमच्यासाठी यशाचे कारण ठरतील, परंतु निर्णय घेताना दिरंगाई टाळणे आवश्यक राहील. महिन्याच्या प्रारंभी सूर्य मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे षष्ठ भाव सक्रिय होईल. त्यामुळे कामाचा ताण, स्पर्धा, कर्ज किंवा आरोग्याशी संबंधित बाबी पुढे येऊ शकतात. कार्यक्षेत्रात काही आव्हाने उभी राहतील, पण तुमची मुत्सद्दी वृत्ती तुम्हाला परिस्थिती हाताळण्यास मदत करेल. शत्रू किंवा स्पर्धकांवर विजय मिळवण्याची क्षमता तुमच्यात आहे, मात्र संयम आवश्यक आहे. 14 मार्च नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि तुमच्या सप्तम भावावर प्रभाव टाकेल. हा काळ नातेसंबंधांसाठी महत्त्वाचा ठरेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदारांशी अधिक संवाद साधावा. काहींना वैवाहिक जीवनात नवचैतन्य जाणवेल, तर काहींना मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अविवाहितांसाठी विवाहयोग निर्माण होण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवीन करार किंवा व्यवसायाची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या तुला राशीच्या व्यक्तींना सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. उत्तरार्धात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. कायदा, सल्लागार सेवा, कला, डिझाईन किंवा सार्वजनिक संबंध क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी हा महिना सावधगिरी आणि विस्तार यांचा संगम आहे. सुरुवातीला कर्ज किंवा आर्थिक देयकावर लक्ष द्या. उत्तरार्धात नवीन भागीदारी किंवा ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. करार करताना सर्व अटी नीट वाचा. आर्थिकदृष्ट्या पाहता उत्पन्न स्थिर राहील, पण वैद्यकीय किंवा कर्जाशी संबंधित खर्च संभवतोय. बचतीवर भर द्या. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विलासी वस्तूंवर खर्च करताना विचार करा. कौटुंबिक जीवनात सौहार्द राहील, परंतु तुमची निर्णय घेण्यातील दिरंगाई कधीकधी तणाव निर्माण करू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. संवाद खुला ठेवा. प्रेम संबंधांमध्ये हा महिना महत्त्वाचा आहे. नात्यातील तणाव दूर करण्यासाठी हा योग्य काळ आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणा वाढवा. उत्तरार्धात रोमॅन्टिक क्षण अनुभवता येतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अनुकूल आहे. मेहनतीचे फळ मिळेल. एकाग्रतेसाठी ध्यान उपयुक्त ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने पोट, मूत्रसंस्था किंवा त्वचेशी संबंधित त्रास संभवतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे. मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून दर शुक्रवारी देवी लक्ष्मी किंवा दुर्गेची उपासना करा. पांढऱ्या फुलांचे अर्पण करा. ओम श्रीम शुक्राय नमः मंत्राचा जप लाभदायक ठरेल. एकूणच मार्च 2026 तुला राशीसाठी संतुलन राखण्याचा आणि नातेसंबंध मजबूत करण्याचा काळ आहे. योग्य निर्णय आणि संयम यामुळे हा महिना प्रगती आणि समाधान देणारा ठरेल. मित्रहो, ज्योतिष ही केवळ भविष्यकथनाची विद्या नसून ती मानव जीवनाचा प्रकाश मार्ग आहे.
ग्रह नक्षत्रांच्या सूक्ष्म हालचालीमध्ये परमेश्वराची योजना दडलेली असते आणि त्या दैवी संकेतांचे आकलन करून मानवाला योग्य दिशा देणे हाच आमचा प्रयत्न असतो. आपण ऐकलेले, वाचलेले हे राशी भविष्य हे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रत्येक राशीच्या ग्रहस्थिती, गोचर, दृष्टी आणि योग यांच्या सखोल अभ्यासातून हे विश्लेषण सादर करण्यात आले आहे. तरीही प्रत्येक व्यक्तींची जन्मकुंडली वेगळी असते, म्हणून वैयक्तिक अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या पत्रिकेचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक असतो. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढील राशी विश्लेषणात नव्या ग्रह संयोगासह, नव्या संदेशासह. श्री गुरुदेव ज्योतिषालय आपल्या सेवेत सदैव तत्पर. जर आपल्याला आपले ज्योतिष जाणून घ्यायचे असेल तर आमच्याशी खालील नंबरवर संपर्क साधा.